हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, लास्ट लेक्चरपर्यंत आपण ऑटोकॅड हे सॉफ्टवेअरचं फर्स्ट लेक्चर आपण घेतलं होतं, ज्यामध्ये आपण ऑटोकॅडचे जे बेसिक कन्सेप्ट होते ते आपण पाहिले होते। आता आजच्या लेक्चरला आपण 2D ड्रॉइंग करायला स्टार्ट करणार आहोत। सुरुवातीला आपण जेव्हा 2 डायमेन्शनल ड्रॉइंग ड्रॉ करणार आहोत तेव्हा काही बेसिक ज्या कमांड्स आहेत त्या बेसिक कमांड कशा यूज करायच्या, त्याचे शॉर्टकट कीज कोणकोणत्या ते देखील आपण पाहणार आहोत। चला तर मग बाळांनो, सुरू करूयात आपला ऑटोकॅडचं सेकंड लेक्चर। तर बाळांनो, ऑटोकॅडचा हा जो आयकॉन आहे, या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। डबल क्लिक केल्यानंतर किंवा आयकॉनवर क्लिक केल्यानंतर एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही ऑटोकॅडचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते रन करणार आहात। ऑटोकॅडचं सॉफ्टवेअर रन झाल्यानंतर असं काहीसं स्क्रीन तुमच्या समोर येणार आहे। आता नेहमीप्रमाणे ऑटोकॅडचं सॉफ्टवेअर चालू केलं की ज्या सेटिंग मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये शिकवल्या त्या सर्व सेटिंग कराव्या लागतात। थोडासा रिव्ह्यू जर पाहायचा झाला तर तुम्हाला ऑटोकॅडमध्ये एक नवीन ड्रॉइंग पेज ओपन करायचे, नंतर तुम्हाला त्या नवीन ड्रॉइंग पेजला हव्या त्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचे। सेव्ह केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये युनिट सेट करायचे, त्यानंतर तुम्हाला त्या ड्रॉइंगमध्ये लिमिट सेट करायचे आणि त्यानंतर त्या ठिकाणी ती ड्रॉइंग तुम्ही पुढे काढायला सुरू करू शकता। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण ऑटोकॅडमध्ये सुरू करत आहोत एक 2D ड्रॉइंग। सुरुवातीला आपण सिंपल 2D ड्रॉइंग पाहणार आहोत, त्यानंतर आपण थोडे डिफिकल्ट 2D ड्रॉइंग्स पाहणार आहोत आणि एकदा 2D ड्रॉइंग तुमची पक्की झाली की मग आपण 3D ड्रॉइंगकडे जाणार आहोत। ठीक आहे, मग चला बाळांनो, पाहूयात ऑटोकॅड सॉफ्टवेअर। थोडं ओपन व्हायला वेळ लागतोय, बघा, वेट करा। बघा बाळांनो, या ठिकाणी ऑटोकॅड सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नवीन ड्रॉइंग स्टार्ट करताय तरी ते तुम्हाला स्टार्ट ड्रॉइंगवर क्लिक करायचे। म्हणजे काय होईल की स्टार्ट ड्रॉइंगच्या माध्यमातून तुम्ही नवीन ड्रॉइंग पेज, नवीन वर्क स्पेस ओपन करणार आहात, स्टार्ट ड्रॉइंग। पण लास्ट लेक्चरला आपण जे काही केलं ते सगळं स्टोअर झालेलं आहे या ड्रॉइंगमध्ये आणि ते मी स्टोअर केलं होतं वेगवेगळ्या नावाने। आपल्याला हव्या त्या नावाने तुम्ही तुमची ड्रॉइंग सेव्ह करू शकता। कशी सेव्ह करतात हे फर्स्ट लेक्चरमध्ये मी शिकवलंय। आता या ठिकाणी ही जी लास्ट ड्रॉइंग आहे, जी सेटिंग मी पाठीमागच्या ड्रॉइंग पेजवर केली होती तीच सेटिंग आता मला पुन्हा हवी आहे। त्यासाठी या ठिकाणी रिसेंट डॉक्युमेंटमध्ये लास्ट ड्रॉइंग मी ओपन करणार आहे। ठीक आहे, चला मग बाळांनो, लास्ट ड्रॉइंग पेज मी या ठिकाणी ओपन करतोय आणि हे लास्ट ड्रॉइंग पेजला फक्त क्लिक करायचंय। जस्ट बाय सिंपल क्लिक ते ड्रॉइंग पेज आता इथे ओपन होणार। ठीक आहे, लक्षात ठेवा, तुम्ही जे काही ड्रॉइंग करताय ती लेटेस्ट ड्रॉइंग, त्या लेटेस्ट ड्रॉइंगचं रिसेंट डॉक्युमेंट तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असतं। त्यावर जस्ट सिंपल क्लिक केलं की त्या ठिकाणी ते ड्रॉइंग पेज तुमच्या समोर येतं। हा ड्रॉइंगचा पूर्ण वर्क स्पेस मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला होता। ठीक आहे, आता या ठिकाणी एक सिंपल ड्रॉइंग तुमच्या समोर आहे, सिंपल ड्रॉइंग तुमच्या समोर आहे। आता ही 2D ड्रॉइंग कशी काढतात, ही ड्रॉइंग काढण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कोणत्या कोणत्या कमांड वापराव्या लागतील, कशा वापराव्या लागतील, ही 2D ड्रॉइंग नेमकी कशी ड्रॉ करायची ते आपण शिकणार आहोत। आता काही लोक असा विचार करतात की सरांनी डायरेक्ट 2D ड्रॉइंग सुरू केलं। ड्रॉइंग सुरू केलं याचं मिनिंग असंच आहे बाळांनो की आपल्याला आता कमांड वापरायला शिकायचंय, कमांडच्या शॉर्टकट कीज त्या ठिकाणी जाणून घ्यायला शिकायचंय, यूज करायला शिकायचंय। ठीक आहे, आता ही ड्रॉइंग जर तुम्ही हाताने ड्रॉइंग शीटवर काढायला गेले तर खूप वेळ लागेल, परंतु ॲक्युरेसी सुद्धा बऱ्यापैकी कमी राहील हाताने काढलेल्या ड्रॉइंगमध्ये। मॅन्युअल ड्रॉइंगमध्ये ॲक्युरेसी कमी असते, सॉफ्टवेअर ड्रॉइंगमध्ये आपल्याला ॲक्युरेसी खूप चांगली मिळते। ठीक आहे, पाहिजे ते चेंजेस इझिली करता येतात। मग चला बाळांनो, या ठिकाणी पाहूयात ही 2D ड्रॉइंग कशी ड्रॉ करतात। आता ही 2D ड्रॉइंगला जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला तर सगळे डायमेन्शन या ठिकाणी आपल्याला त्या 2D ड्रॉइंगमध्ये दिसतात। ते पहा बरं, दिसतात ते। या ठिकाणी हे जे लिहिलंय R20 म्हणजे हा जो सर्कल आहे, या सर्कलचा रेडियस आहे 20। ठीक आहे, आणि हा बाहेरचा जो सेमी सर्कल आहे, या सेमी सर्कलचा रेडियस आहे 35। बरं, हे दोन्ही सर्कल कसे आहेत, कॉन्सेंट्रिक सर्कल आहे। मग हे दोन सर्कल आपण ड्रॉ करू शकतो। मग चला पहिले काढूया रेडियस 20 असलेला हा सर्कल आणि मग काढूया रेडियस 35 असलेला सर्कल। पण सर्कल ड्रॉ करायचा आहे तर सर्कल ड्रॉ करण्यासाठी इथे आहे ना कमांड बार, मग त्या कमांड बारवर फक्त टाईप करायचं सर्कल, पूर्ण वर्ड टाईप करायची गरज पडत नाही, कारण सर्कलची शॉर्टकट की आहे फक्त C। तुम्ही C टाईप केलं की लगेच सर्कल कमांड येणार। बघा, या ठिकाणी आपण बाळांनो कमांड बारवर जाणार आहोत।
कमांड बारवर क्लिक केल्यानंतर सी टाईप करायचंय. कमांड बारवर गेल्यावर सी टाईप केल्यानंतर पहिलाच ऑप्शन येतो बाळांनो सर्कल, कारण सर्कलची शॉर्टकट की आहे सी. बघा इथं आलं पहा, सी फॉर सर्कल आलं. आता जस्ट एंटर प्रेस केलं, एंटर प्रेस केलं की त्या ठिकाणी तुम्ही सर्कल कमांडमध्ये एंट्री येणार आहात. मग चला बाळांनो, सर्कल कमांडमध्ये एंट्री करण्याकरता मी एंटर प्रेस केलेलं आहे. आता इथे सर्कल आलं बा, सर्कल आलेलं आहे. ते विचारतं स्पेसिफाय सेंटर पॉईंट, तुम्हाला सर्कलचा सेंटर पॉईंट कुठं हवा आहे. मग चला, मला सेम अशीच ड्रॉइंग काढायची आहे की नाही. मग मला सर्कलचा जो सेंटर पॉईंट आहे तो जिथे हवा आहे तिथे मी काय करणार बाळांनो, क्लिक करणार. मग मी इथं सर्कल घेतला आणि या ठिकाणी बघा सर्कलचा सेंटर पॉईंट आता मी सिलेक्ट केलेला आहे. इथं कुठंतरी मी सर्कलचा सेंटर पॉईंट घेतोय, पण ते काय विचारतंय बघा बरं, इथं रेडियस ब्ल्यू लेटर आहे ना, इथं ब्ल्यू, हा जो ब्ल्यू कलर आहे ना, हा ब्ल्यू कलर म्हणजे तुम्हाला ते विचारतंय की एवढं डिस्टन्स तुम्हाला किती हवंय. हे दिसतंय का ब्ल्यू डॉटेड लाईन, येलो डॉटेड लाईन. येलो डॉटेड लाईन म्हणजे सर्कलचा रेडियस आहे आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही मॅन्युअली पुट करा असं ते सांगतंय, म्हणून इथं ब्ल्यू कलरचा बॉक्स दिसतोय. कळलं का. मग आता याची रेडियस किती आहे 20. मग मी सेंटरच्या सर्कलचा सेंटर पॉईंटला क्लिक केलं, सेंटर पॉईंट हा आलेला आहे. आता रेडियस तुम्ही इनपुट करायचं आहे, टाईप करायचा रेडियस 20. मग या ठिकाणी मी टाईप करतो बाळांनो 20. बघा मी इथं 20 टाईप केलेलं आहे. जस्ट प्रेस एंटर, एंटर प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी 20 रेडियस असलेला सर्कल ड्रॉ झालेला आहे. काय डाऊट आहे सर्कल ड्रॉ करायला? शॉर्टकट की वापरायची आहे सी. आता परत दुसरा एक सर्कल आहे, मेन म्हणजे कॉन्सेंट्रिक आहे, म्हणजे या सर्कलचा सेंटर सुद्धा तोच आहे जो या सर्कलचा आहे. मग परत काय करणार, अगोदरची कमांड, परत एक नवीन गोष्ट सांगतो, अगोदरची कमांड जी तुम्ही आत्ताच वापरली आहे ती परत तुम्हाला वापरायची लगेच. तर त्यासाठी वापरतात एंटर की परत किंवा मग स्पेस. अगोदरची कमांड तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरायची आहे तर तुम्ही दाबायचा स्पेस. स्पेस बटन म्हणजे सगळ्यात मोठी की असते कीबोर्डची, ते बटन दाबा किंवा एंटर दाबा. मी स्पेस दाबतो. चला, मी स्पेसला दाबलं तर त्या ठिकाणी परत कुठली कमांड ॲक्टिव्ह झाली, सर्कल. तीच का झाली, कारण तुम्ही आत्ता जस्ट वापरली ना, म्हणून स्पेस दाबला की सर्कल कमांड ॲक्टिवेट झालेला आहे. ते काय विचारतोय, सेंटर पॉईंट कोणता. आता सेंटर पॉईंट कोणता आहे, या सर्कलचा. मग काय करायचं बाळांनो, जस्ट फक्त या सर्कलवर जायचं. हे बघा सेंटर पॉईंट, जसा कर्सर मी सर्कलवर नेला लगेचच सेंटर पॉईंट दिसला का सेंटर पॉईंट. आता त्या सेंटर पॉईंटवर कर्सर आणायचा आणि क्लिक करायचं. हे बघा असं आला, क्लिक केलेलं आहे. हे बघा आता सर्कल आलेला आहे, सर्कल आलाय. आता हा आहे येलो कलरची डॉटेड लाईन म्हणजे रेडियस, आणि इथं ब्ल्यू कलर आहे, याचा अर्थ ते तुम्हाला विचारतंय की ही रेडियस किती पाहिजे. किती रेडियस पाहिजे तुम्हाला, 35. इथं दिसतंय R35. मग टाईप करा 35 टाईप केलेलं आहे. जस्ट प्रेस एंटर. आता मी एंटर प्रेस केलेलं आहे. या ठिकाणी 35 रेडियस असलेला सर्कल आलेला आहे. काय डाऊट? ओके. आता या ठिकाणी मला असं कळतंय की या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा एक रेक्टँगल आहे. जरा इकडे बघा, हा रेक्टँगल आहे का नाही बघा बरं. 60 हाईट आहे. 60 काय त्याची हाईट म्हणजे डेप्थ, आणि ही काय 70 विड्थ. मग आता बाहेरचा सर्कल जर 35 रेडियस आहे तर डायमीटर किती झाला 70. म्हणजे हाच सर्कल आहे, हाच सर्कल इथून असा खाली घ्यायचा आणि त्याचा रेक्टँगल तयार करायचा आहे. मग आपण करूया लाईनच्या माध्यमातून. आपल्याजवळ लाईन नावाची एक कमांड आहे. मग लाईन कमांडला शॉर्टकट की आहे LIN. डायरेक्टली आपण L नाही घेऊ शकत, तरी बघा LN येत आहे का. मी इथे क्लिक करतो कमांड बारवर, L टाईप करतो. हे बघा L टाईप केल्यानंतर काय आलं बघा बरं. L केल्यावर काय येतं, लाईन. म्हणजे लाईन या कमांडची शॉर्टकट की आहे L. जसं तुम्ही L टाईप केलं, लाईन कमांड ॲक्टिवेट व्हायला आता रेडी आहे. तुम्हाला फक्त एंटर प्रेस करायचं आहे. मग लाईन कमांडला मी ॲक्टिवेट केलं. लाईन कमांड ॲक्टिवेट झालेली आहे. इथं बघा कुठली कमांड ॲक्टिवेट झाली, इथं कळतं बघा लाईन. स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट म्हणजे लाईनचा पहिला पॉईंट सांगा. कळतंय. आता मी लाईनचा पहिला पॉईंट घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की लाईन आपल्याला परफेक्टली हॉरिझॉन्टल पाहिजे किंवा व्हर्टिकल पाहिजे. लाईन एक तर आडवी पाहिजे किंवा उभी पाहिजे. तिरकी लाईन नको आहे ना. या फिगरमध्ये कुठं इन्क्लाइंड लाईन दिसते का तिरकी लाईन
नाही, सगळ्या लाईन एक तर व्हर्टिकल आहे किंवा हॉरिझॉन्टल आहे. मग हे करण्याकरता ऑर्थोगोनल मोड ऑन करायचा असतो. ऑर्थोगोनल मोड म्हणजे 90 डिग्री मोड. हे बघा इथं हा दिसतोय का ऑप्शन, हा वाला, याला म्हणतात ऑर्थोगोनल मोड. याच्यावर कर्सर नेल्यावर नाव येतं. इकडे बघा, हे बघा मी त्याच्यावर कर्सर नेलेला आहे. काय नाव आलं? ऑर्थो मोड, म्हणजे ऑर्थोगोनल मोड. ऑर्थोगोनल मोडचे तिथं ब्रॅकेटमध्ये काय आलं? F8. म्हणजे ऑर्थोगोनल मोडसाठी शॉर्टकट की काय? F8. वरती ज्या फंक्शन की असतात ना कीबोर्डमध्ये, त्यातली F8 की म्हणजे ऑर्थो मोडची शॉर्टकट की आहे. तुम्ही F8 दाबलं ऑर्थो मोड ऑन होणार, F8 दाबलं ऑर्थो मोड ऑफ होणार, म्हणजे एकाच कीने ऑन ऑफ होतं. आता या ठिकाणी ब्ल्यू कलर आहे, ऑर्थो मोडवर कुठला कलर आहे? ब्ल्यू कलर आहे, म्हणजे ऑर्थो मोड ऑलरेडी ऑन आहे. जर त्या ठिकाणी असं असतं मग आता ऑर्थो मोड ऑन नाही आहे याचा अर्थ, कारण इथं ब्ल्यू कलर नाही आहे. मग मला त्याच्यावर क्लिक करून तो मोड ऑन करता येतो. मग तो मोड मी ऑन केला असा. आता ऑर्थो मोड ऑन झालेला आहे, ऑर्थो मोड ऑन झालेला आहे, दिसतंय का? ऑर्थो मोड ऑन झालेला आहे आता, कारण तिथं ब्ल्यू कलर आलेला आहे. ऑर्थो मोडने काय होतं की तुम्ही जी लाईन ड्रॉ करणार आहे ती लाईन एक तर हॉरिझॉन्टल इन किंवा व्हर्टिकल इन, पण अशी इन्क्लाइंड येणार नाही. कळालं का ऑर्थो मोड काय? आता मी लाईन घेतलेली आहे, माझी लाईन कमांड ही ॲक्टिव्ह आहे. मग चला लाईन कमांड आता यूज करूया. मग लाईन कमांड कुठून सुरू करायची आपल्याला? हे बघा हा सर्कल, ठीक आहे. या सर्कलचा क्वाड्रंटचा पॉईंट मला दिसला पाहिजे. मग आता क्वाड्रंटचा पॉईंट दाखवण्याकरता इथं काय दिसतंय? ऑब्जेक्ट स्नॅप. ऑब्जेक्ट स्नॅपला शॉर्टकटमध्ये म्हणतात ओ स्नॅप. शॉर्टकट की काय आहे? F3. तुम्ही म्हणाल सर एवढं लक्षात राहील का? जसजसे आपण ड्रॉइंग करत जाऊ तसे शॉर्टकट की लक्षात राहतील. कुठल्या याला काय म्हणतात, कशाचा सिम्बॉल कसा आहे हे लक्षात राहील. प्रॅक्टिस, सॉफ्टवेअर ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे, म्हणून तर आपण त्याची प्रॅक्टिस घेतोय ना. अशा खूप साऱ्या ड्रॉइंग काढणार आहे आपण, ही तर पहिली आहे. मग ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये जायचं आहे आपल्याला. ऑब्जेक्ट स्नॅप ऑन आहे, पण आपल्याला क्वाड्रंट दिसला पाहिजे, कारण सर्कलचा क्वाड्रंट 4 ठिकाणी येतो. एक इथं येईन, एक इथं येईन, एक इकडे येईन, एक इकडे येईन. मग ह्या साईडचा क्वाड्रंट दिसत नाही आहे. मग या ठिकाणी ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये जायचं आहे तुम्हाला. शेजारी बारीक ॲरो दिसतो का? इथे क्लिक करायचं आहे. आलं का बघा बरं? दिसलं? आता याच्यात सर्कल बघा बरं, कुठे दिसला का? हो हा सर्कल, तिथं नाव दिसतंय का? क्वाड्रंट. या क्वाड्रंटवर आपल्याला करायचंय क्लिक, म्हणजे आपल्याला इथं क्वाड्रंट दिसन. कारण लाईन बघा ना कशी आहे, लाईन इथून आहे ना क्वाड्रंट पासून खाली. मग इथं क्वाड्रंटचा हा पॉईंट दिसला पाहिजे ना, कळतंय ना? मग त्या ठिकाणी मी काय करतो, याला ऑन करतो क्वाड्रंटला. हे बघा ऑन केलं म्हणजे टिक मार्क आलेली, म्हणजे ते ऑन झालेलं आहे. आता तुम्ही कर्सर जर सर्कलवर न्याला तर क्वाड्रंटचा पॉईंट दिसणारच. बघा बरं का, हे बघा बाजूला क्लिक केलं मी, आता सर्कल ऑफ दिसला क्वाड्रंट पॉईंट. क्वाड्रंट पॉईंट असा दिसतो, रोम्बस असतो ना रोम्बस, त्याने दिसतो. सेंटर पॉईंट कसा दिसतो? प्लस. बघा बरं का, सेंटर पॉईंट कसा दिसतो? प्लसने. हे बघा इथं दिसतंय, बघा हे प्लस साईन दिसतंय का? सेंटर हे इथं नाव आलं पहा, सेंटर म्हणजे प्लस साईन असतं. आणि हा कसा दिसतो? क्रॉसने, म्हणजेच रोम्बसने. हे बघा इथं दिसतोय. मग मला इथून खाली लाईन पाहिजे ना, मग मी या पॉईंटवर क्लिक करणार. क्लिक केलं, लाईन सरळ खाली येते. आता ते काय विचारतात, ते विचारतात हे लाईन इथून सुरू झाली पण कुठपर्यंत खाली आहे? किती खाली आहे ती? 60. मग इथं किती टाईप करायचं? 60 आणि एंटर. चला 60 आणि एंटर. चला 60 एंटर केलं, पण लाईनची कमांड अजून चालू आहे. लाईनची कमांड अजून चालू आहे, म्हणजे ही लाईन 60ची आलेली आहे. आली ना 60ची लाईन इथून खाली इथपर्यंत आली बरं का. आता बघा बरं, इकडून इकडं किती? एवढं. इथून तर इथपर्यंत आहे 70 mm, दिसत नाही पण आहे 70 mm आहे, 70 mm. मग आता मी ह्या कॉर्नर पाशी इथून इकडं घेतलं, डायरेक्शन द्यायची विथ द हेल्प ऑफ माऊस, डायरेक्शन द्यायची इकडं आणि इथं टाईप करा म्हणतात. ते टाईप करायचं किती? 70 एंटर. मग मी टाईप करतो 70, टाईप केलं पहा 70 आणि एंटर. मग हॉरिझॉन्टल लाईन येणार. ओके, आता मला डायरेक्शन कुठं द्यायची बघा बरं. आता डायरेक्शन कुठं द्यायची मला? अशी 70 mm झाली, अशी परत कुठं चालली? वर. मग डायरेक्शन कुठं येणार? वर. वर कुठपर्यंत? ह्या क्वाड्रंटपर्यंत. क्वाड्रंटचा पॉईंट तिथं आहे, तुम्ही तसंही करू शकता. किंवा मग आहे ना, जरी इथून इकडं 60 तर इथून इकडं किती राहीन? 60च राहीन. मग 60 घ्या.
मी काय करतो आता डायरेक्शन देण्याच्या ऐवजी डायरेक्शन दिल्यानंतर 60 टाईप करतो. 60 टाईप केलं का एंटर. बघा तिथपर्यंत आली की नाही ॲक्युरेट. पण अजूनही लाईन संपली का रे, अजूनही लाईनची कमांड चालूच आहे. पण आता मला लाईनच्या कमांडचा यूज नाही आहे, मला जो यूज होता ते मी ड्रॉ केलेलं आहे. लाईनच्या कमांडचा यूज संपला. लाईन कमांडमधून आता तुम्हाला बाहेर यायचं आहे तर प्रेस करायचं एंटर. कुठल्याही कमांडमध्ये एंट्री घेताना एंटर आणि कमांडमधून बाहेर यायला सुद्धा एंटर. कमांडमध्ये जायला पण एंटर आणि कमांडमधून बाहेर यायला पण एंटर. काय डाऊट आहे? आता कमांडमधून बाहेर यायचंय, कमांड चालू आहे कसं कळतं? इथं नाव आहे अजून लाईन, म्हणजे कमांड अजून ऑन आहे. कमांड मला ऑफ करायची, प्रेस एंटर. बघा आता मी कमांडमधून बाहेर आलेलो आहे, बघा बरं. ओके, आता मला कळतंय की हा जो इथं खाली सर्कल आहे इथं, हा नको आहे मला. मग खालचा सर्कल तुम्हाला नको आहे, मग कुठलीही गोष्ट जर तुम्हाला कट करायची, कट तर कैची लागते ना. मग कैची म्हणजे आपल्या इथं असते ट्रिम. इथं वरती ऑप्शन असतो ट्रिमसाठी. इथं कैची दिसते का बारीक आहे बघा, इथे दिसते बघा. ही सिसोर म्हणतो ना आपण त्याला इंग्लिशमध्ये, तर त्याला म्हणतो आपण ट्रिम. तुम्ही त्याच्यावरही क्लिक करू शकता किंवा तुम्हाला ट्रिम करायचं ना बाळांनो, मग टाईप करायचं टी. टी टाईप केल्याने येत नाही. टी म्हणल्यावर टेक्स्ट येतं, टेक्स्ट. मग टी म्हणल्यावर नाही, आर. मग लक्षात ठेवा TR म्हटलं का ट्रिम नावाचा ऑप्शन येतो पहा. ट्रिम म्हणजे कैची. तुम्हाला कट करायचं आहे, डिलीट नाही करायचं बरं का. डिलीट करणं वेगळं, इरेज करणं वेगळं, कट करणं वेगळं. तुम्हाला ट्रिम करायचं आहे, कारण काही भाग ठेवायचा आहे. हा वरचा भाग ठेवायचा आहे, खालचा भाग काय करायचा आहे? कट करायचा, ट्रिम करायचा. मग ट्रिम कमांडची शॉर्टकट की आहे TR. मग TR आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? जस्ट प्रेस एंटर. आता ट्रिम कमांड ॲक्टिवेट झालेली आहे. काय ट्रिम करायचं आहे? मग मला हे ट्रिम करायचं आहे ना. हा पार्ट इथं नाही आहे ना, हा पार्ट मला काढून टाकायचा आहे. काढून टाकायचं म्हणजे डिलीट करायचं आहे. मग तुम्ही सिम्पली हा जो कर्सर आहे, हा कर्सर कुठं न्यायचा? हे बघा हे बारीक त्याच्यावर न्यायचा आहे बघा. गेलं की नाही एक्स आलं पहा तिथं. म्हणजे तुम्हाला हे ट्रिम करायचं आहे का? तर करायचं आहे. करायचं मग फक्त क्लिक करायचं, त्याच्यावर कर्सर न्यायचं आणि क्लिक करायचं. क्लिक. बघा बरं गेलं का ते? काय केलं? फक्त ट्रिम कमांड ॲक्टिवेट केली, कर्सर त्याच्यावर न्याला आणि क्लिक केलं, ट्रिम झालं. म्हणजे हा जो खालचा पार्ट आहे हा कट झाला. नको आता तुम्हाला. आता ट्रिम कमांडमधून बाहेर यायचं आहे. काय करणार? एंटर. कमांडमध्ये एंट्री करायला एंटर, बाहेर यायला एंटर. चला मी एंटर करतो. अशा पद्धतीने एवढा पार्ट ड्रॉ झालेला आहे. काय डाऊट याच्यामध्ये कोणाला? बघून घ्या, डाऊट असेल तर विचारा, व्यवस्थित करा. बघा चला बाळांनो झाला असेल. आता या ठिकाणी आपण पुढे जाऊयात. आता या ठिकाणी मला ड्रॉ करायचं. इकडे बघा हा रेक्टँगल दिसतोय का? छोटा रेक्टँगल. या रेक्टँगलची साईज बघा बरं. पण रेक्टँगल साईज बघण्याच्या अगोदर तो रेक्टँगल कुठं आहे? ह्या लाईनपासून किती mm आहे? 10 mm. ह्या लाईनपासून 10 mm आहे, खालून 15 mm आहे. म्हणजे इकडून 10 mm आणि इकडून 15 mm असं पाहिजे. मला जर हा कॉर्नर सापडला तर बेटर होईल. मग मी काय करतो? इकडून घेतो 10 mm आणि इकडून घेतो 15 mm. मग बघा बरं का आता मी काय करतो. मला कॉर्नर पाहिजे ना, मग कॉर्नर फाइंड आउट करायचा असेल तर लाईन कमांड वापरायला पाहिजे. मग लाईन कमांड वापरणार आहे मी. लाईन कमांडसाठी इथं काय टाईप करायचं? शॉर्टकट की लाईन कमांडची L. मग टाईप केलं L टाईप केलं की काय येतं? L फॉर लाईन. लाईन कमांडमध्ये जायला एंटर मारलं. लाईन कमांडमध्ये तुम्ही आलेले आहेत. आता ह्या कॉर्नरपासून मला इथालचा हा जो कॉर्नर आहे, हा कॉर्नर माझ्याकडे आहे, हा कॉर्नर मला पाहिजे. मग इथून इकडे जाणार मी 10 mm आणि इथून वर जाणार 15 mm. हे 10 mm इथं दिलं आहे ना, आणि वर किती जायचं आहे? 15 mm. मग बघा ह्या कॉर्नरपासून इकडं जायचं 10 mm आणि वर जायचं 15 mm. बघा मग मी ह्या कॉर्नरपाशी आलेलो आहे, कर्सर न्याला बघा इथं. मग लाईन घेतली या बाजूला. किती mm लाईन आहे ते विचारतात. ह्या लाईनवर किती mm? 10 mm. इथं दिसतंय ना 10 mm. मग मी घेतलं 10 mm. झाली. हे बघा इथपर्यंत आलं 10 mm आली. आता इथून इकडं 10 mm आलं. वर किती जायचं आहे? वर किती जायचं इथं दिलं आहे बघा 15 म्हणजे 15 mm. मग टाईप करायचं 15 mm. 15 mm झालेलं आहे. आता 15 mm म्हणजे बघा हा कोपरा मिळाला. इकडून इकडं 10, इथून वर 15, हा कोपरा, हा कॉर्नर मिळालेला आहे. आता तुम्हाला या लाईनची काही गरज नाही. मग काय करायचं? या कमांडमधून बाहेर यायला एंटर प्रेस करायचं.
मग इकडे बघा एंटर प्रेस केलं, कमांडमधून मी बाहेर आलोय, मला कॉर्नर मिळालेला आहे रेक्टँगलचा, हा कॉर्नर मिळाला आहे. आता रेक्टँगल आहे, लगेच रेक्टँगल कमांड. मग रेक्टँगल कमांडला कमांड बारवर टाईप करायचं रेक्टँगल, शॉर्टकट की आहे REC, रेक्टँगलला REC शॉर्टकट की आहे. मग चला मी टाईप करतो REC. बघा REC टाईप केलेलं आहे मी. REC टाईप केल्यावर काय आलं बरं, पहिलं रेक्टँगल दिसतंय का, छोटंसं रेक्टँगलचं चिन्ह. तुम्ही इथं पण पाहू शकता, इथं पण रेक्टँगल आहे बघा, हा रेक्टँगल आहे, हा सर्कल आहे, वर पण आहे. पण खालून टाईप करणं पटपट होतं, इझी होतं, कारण ते फार छोटे छोटे सिम्बॉल असतात. इथं एकदम इझी होतं. आणि आता रेक्टँगल कमांडमध्ये एंट्री घ्यायची आहे, सो प्रेस एंटर. एंटर प्रेस केलेलं आहे. आता रेक्टँगलला सुरुवात कुठून करणार, रेक्टँगलचा हा कॉर्नर मला मिळालेला आहे, सो इथून सुरुवात करू. मग चला प्रेस करा त्या पॉईंटला. मग कर्सर न्यायचं आहे ह्या पॉईंटवर, ह्या पॉईंटवर कर्सर न्यायला. आता मी क्लिक केलं. आता काय विचारतंय रे, जरा इकडे बघा बरं काय विचारतंय. मी काहीच नाही केलं, रेक्टँगल कमांडमध्ये एंट्री केली आणि ह्या पॉईंटला क्लिक केलं. आता ही काय आहे रेक्टँगलची लेंथ आणि ही काय आहे डेप्थ. आता रेक्टँगलची लेंथ, मग ब्ल्यू कलर आला तिथे, मग ते तुम्हाला रेक्टँगलची लेंथ विचारू राहिले. मग रेक्टँगलची लेंथ बघा बरं किती आहे, 50. मग तुम्हाला करायचं आहे प्रेस 50. चला 50. मी काय केलं, ही 50 इथं एंटर केली पहा 50. आता आपल्याला विड्थ पण विड्थ पण एंटर करायची आहे, की मला ही जी हाईट आहे, ही जी डेप्थ आहे, ही किती आहे 15 mm, ती पण मला टाकायची आहे. तर लेंथ टाकल्यानंतर एंटर दाबायचं नाही, कारण ते आता आपल्याला विचारतात आहे की विड्थ किती पाहिजे. तुम्हाला विड्थ टाकायची आहे तर तुम्ही 50, म्हणजे लेंथ टाकल्यानंतर विड्थ टाकण्याकरता किंवा डेप्थ टाकण्याकरता तुम्हाला प्रेस करायचं टॅब. टॅब हे बटन आहे, TAB टॅब. टॅब हे बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे. आता ते काय विचारतात हे बघा बरं, काय विचारतात हे ते तुम्हाला डेप्थ, हाईट विचारतात आहे. आता हाईट किती बघा बरं इथं 15 म्हणजे 15 mm. मग या ठिकाणी मी घेतो बाळांनो 15 mm. एंटर करा. या ठिकाणी सर्कल ड्रॉ झालेला आहे, रेक्टँगल ड्रॉ झालेला आहे. 50 mm असा, 15 mm असा. ह्या लाईनचा काय उपयोग आहे का, आता ही लाईन तुम्हाला कट करायची आहे. जस्ट फक्त तुम्हाला त्या लाईनवर क्लिक करायचं आहे. इथं एक लाईन काढली होती, त्या लाईनवर क्लिक करायचं आहे. हे बघा असं आलं म्हणजे तुम्ही त्या लाईनला क्लिक केलं, त्या लाईनला सिलेक्ट केलं. ही लाईन मला नको आहे, डायरेक्ट डिलीट बटन दाबायचं, इरेज. डिलीट बटन दाबलं की त्या लाईन डिलीट होणार. बघा बरं डायग्राम ड्रॉ झाली का. ओके, म्हणजे सिंपल कोणत्या कमांड वापरल्या, सर्कल कमांड वापरली, ट्रिम कमांड वापरली, लाईन कमांड वापरली, रेक्टँगल कमांड वापरली. 3-4 छोट्या छोट्या कमांड वापरून मी ही 2D ड्रॉइंग ड्रॉ केलेली आहे की नाही. सिंपल. एवढं जर तुम्ही याच्यात काढायला गेले तर एवढं सुटसुटीत आणि व्यवस्थित येईल का, नाही येणार. आता तुम्हाला दाखवायचे डायमेन्शन. मग चला बाळांनो डायमेन्शन दाखवू. आता काय डाऊट आहे याच्यात, जस्ट 1 मिनिट बघून घ्या. ओके, चला आता पुढे जाऊ. आता डायमेन्शन शो करण्याकरता काय टाईप करायचं, डायमेन्शन. पण मी म्हणतो टाईप करण्यापेक्षा डायमेन्शनचा ऑप्शन भला मोठा इथे दिसला का. डायमेन्शनमध्ये ना कुठलं डायमेन्शन द्यायचं आहे हे तुम्हाला हे दिसतंय का, ब्ल्यू कलरचा हा पार्ट, ह्या पार्टवर जायचं आहे. डायमेन्शन टाईप करून पण जमेल, पण जनरली इथून एकदम सोपं जातं. मग मला आहे ना ह्या ज्या लेंथ आहे ना, ह्या लेंथ मला ह्या लेंथ दाखवायच्यात. मग लेंथ दाखवण्याकरता लिनियर डायमेन्शन म्हणतात. ज्या लेंथ अशा स्ट्रेट असतात म्हणजे उभ्या किंवा आडव्या, त्याला म्हणतात लिनियर डायमेन्शन. मग बघा या ठिकाणी इथं ऑप्शन आहे बघा, इथं या ठिकाणी मी काय करतो त्या ऑप्शनवर नेतोय. हे बघा हा ऑप्शन येतो, दिसला. हां, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पहिलं कोणतं येतं आहे, सरळ सरळ दिसतं. जर तुम्हाला लिनियर डायमेन्शन द्यायचे उभे किंवा आडवे, तर लिनियर डायमेन्शन. तिरका अंतर द्यायचं आहे, तिरकं डायमेन्शन. तर अलाइंड असे अँगल वगैरे दाखवायचे, ते अँगल वगैरे, तर अँग्युलर डायमेन्शन. तुम्हाला आर्कची लेंथ दाखवायची, आर्कची लेंथ, आर्क असतो ना कंस, त्याची लेंथ, आर्क लेंथ. रेडियस दाखवायचा आहे सर्कलचा, मग रेडियस. डायमीटर दाखवायचं तर डायमीटर. एवढा याचा यूज होतो. आता मला काय पाहिजे, लिनियर. मग मी लिनियरवर क्लिक करणार. बरं, मी लिनियरवर क्लिक केलेलं आहे. कुठलं डायमेन्शन ॲक्टिव्ह झालं, डायमेन्शन लिनियर, DIM लिनियर ॲक्टिव्ह झालेलं आहे. आता मला दाखवायचं आहे इथून तर इथपर्यंत 60 mm. मग पहिल्यांदा क्लिक करायचं ह्या पॉईंटला, मग ह्या पॉईंटला बाहेर यायचं. बघा मी कुठं कर्सर नेतो, नीट बघा. हे बघा इथं कर्सर आणावं लागणार आहे मला.
त्या बाजूला, हे बघा इथं नेला कर्सर, इथं क्वाड्रंट दिसतोय, हे बघ इथं क्लिक केलं, खाली कुठपर्यंत जायचं आहे इथपर्यंत दाखवायचं डायमेन्शन, याच्यावर क्लिक केलं आणि याला असं बाहेर घ्यायचं, कारण डायमेन्शन बाहेरच्या बाजूला असतं. जिथून जिथपर्यंत तुम्हाला डायमेन्शन दाखवायचं इथं एकदा क्लिक करा, इथं एकदा क्लिक करा आणि बाहेर घ्या. आलं बघा 60 mm. म्हणजे ही लांबी किती आहे 60 mm. आता मला ही दाखवायची खालची किती आहे ती 70 mm. एकदा इथं क्लिक करणार, एकदा इथं क्लिक करणार, कळालं ना. परत आता मला अगोदरची कमांड परत वापरायची, काय दाबायचं स्पेस. मग चला स्पेस किंवा एंटर, स्पेस दाबलेलं आहे, कर्सर न्यायचं आहे, हे बघा इथून तर हा कॉर्नर खाली घ्यायचं, हे बघा 70 mm आलेलं आहे. आलं. आता मला ही लेन दाखवायची आहे पण तीच कमांड वापरावं लागेल ना, परत काय दाबायचा स्पेस, परत तीच कमांड परत वापरायला स्पेस किंवा एंटर. इकडे बघा इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, आलं खाली. परत मला आता आहे ना ही जी लेंथ आहे ही दाखवायची ही वाली, परत तिथंच क्लिक करायचं, परत लिनियर डायमेन्शन घ्यायचं, स्पेस दाबून तेच येणार अगोदरची कमांड. भरपूर वेळा आपल्याला अगोदरची कमांडच डबल वेळा वापरावी लागते. आली का बघा बरं 15 mm. आलं. एवढं इझी नक्कीच आपल्या मॅन्युअल ड्रॉइंगमध्ये येत नाही, इथे पटकन होतं. मेन म्हणजे ॲक्युरेसी. आता तुम्हाला दाखवायचं आहे सर्कलचे रेडियस, मग परत इथालच्या ऑप्शनमध्ये जायचं, हा बघा इथे. आता इथं लिनियर आहे, रेडियस कुठं आहे बघा बरं, इथं रेडियस आहे का इथे, रेडियसवर क्लिक करा, डायमीटर दाखवायचं तर डायमीटर, मग रेडियसवर क्लिक केलं का सर्कलवर क्लिक करायचं, बघा सर्कल ॲक्टिवेट झाला, इथं ब्राईट झाला म्हणजे ॲक्टिवेट झाला. क्लिक केलं की हे बघा रेडियस आला. फक्त सर्कलवर क्लिक केलं का R20 येतं, R20 म्हणजे रेडियस 20 mm आहे. परत तुम्हाला याचा रेडियस दाखवायचा आहे, परत अगोदरची कमांड, मग परत दाबायचा स्पेस, परत सर्कल कुठं आहे आता दुसरा, हे बघ सर्कल आला का पहा बरं, आलं का R35 म्हणजे रेडियस किती याचा 35. अशा पद्धतीने डायमेन्शन वगैरे सगळं काही दाखवता येतं. जमेल तुम्हाला. अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी एक सिंपल 2D ड्रॉइंग मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवली, ज्यामध्ये सिंपल जे काही कमांड होत्या त्याचे शॉर्टकट कीज वगैरे मी तुम्हाला शिकवल्या. ठीक आहे. आज आपण थांबतोय, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट 2D ड्रॉइंग पाहूया. तोपर्यंत याची प्रॅक्टिस करा, डाऊट आल्यास विचारा. ओके, बाय स्टुडंट्स.